त्रिवेणी संगम आहे. कारण मी आताच अक्षतजींना विचारत होतो, सुनीता विल्यम्स ज्यावेळी स्पेसमध्ये गेले 8 दिवसासाठी, तर जाताना आम्हाला सगळ्यांना बरं वाटत होतं, पण ते ज्यावेळी तांत्रिक बिघाड झाले आणि तिथं अडकले, ते पल्पिटेशन आमचं वाढलं होतं. बराबर है ना? हमारा पल्पिटेशन बढ़ गया था क्योंकि अभी ये वापस कैसे आएंगे, लेकिन टेक्नोलॉजी की वजह से वापस आ गए. आणि तेवढ्यापुरतं स्पेसचा माझा संबंध होता. म्हणजे मंत्री म्हणून स्पेस म्हणजे काय, तर तिथं चंद्रयान गेलं, जिथं अजून काही यानं जातील, इस्रोतनं जातील, नासातनं जातील, तिथपर्यंत आमची स्पेसची मर्यादा. परंतु आजची पॉलिसी बघितल्यानंतर किंवा आपण जो स्पेस फेस्ट करतोय तो बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जे विद्यार्थ्यांना पाहिजे, जे महाराष्ट्रातल्या तरुणांना पाहिजे, जे भारतातल्या तरुण तरुणींना पाहिजे, ते सुरू करण्याचा पहिला उपक्रम आपलं महाराष्ट्र राज्य सुरू करत आहे. त्याबद्दल उद्योग मंत्री म्हणून मला मनापासून समाधान आहे. कारण शेवटी उद्योगामध्ये वेगवेगळे सेक्टर येतात, MSMEs येतात, त्याच्यानंतर अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट येतात, मेगा प्रोजेक्ट येतात, त्याच्यावर आपण चर्चा करत असतो. पण चंद्रयान ज्यावेळी लँड झालं त्याच्यानंतर काही सत्कार सुरू झाले महाराष्ट्रामध्ये. आणि मला असं जाणवलं, मी पत्रकारांच्या साक्षीनं सांगतो, की अनेक महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या MSMEमध्ये चंद्रयानचे पार्ट बनवलेले होते. त्याच्यामधला अग्रेसर जिल्हा हा पुणा होता. पुण्यामध्ये तर भरपूर ठिकाणी चंद्रयानचे पार्ट बनवले होते. आता मला असं वाटतं की आपण हे सगळे एका अम्ब्रेलामध्ये आणतोय आणि एका अम्ब्रेलामध्ये आणून आम्ही जगाच्या आधुनिकतेला सामोरं जात असताना महाराष्ट्र आपण कुठं मागं नाही हा दाखवण्याचा, नाही तर प्रूव्ह करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि स्पेस सेक्टर हे सगळ्यात देवेंद्रजी फडणवीस आमचे मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, आमच्या उपमुख्यमंत्री असतील, हे तर याचं कौतुक करतीलच. पण सगळ्यात जास्त कौतुक याचं कोण करतील तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतील. कारण त्यांच्या सगळ्यात आवडीचा विषय हा स्पेस आहे. आणि म्हणून आमची उद्योग विभागाची जबाबदारी फार मोठी आहे. आपण ज्यावेळी सांगतो की उद्योगातनं बेरोजगारी आम्ही दूर करणार आहोत किंवा उद्योगातनं अजून इकोसिस्टम आम्ही जनरेट करणार आहोत, MSMEला आम्ही पुढं नेणार आहोत. आजच्या जगामध्ये विद्यार्थ्यांच्या मनातल्या रोजगाराच्या शंका दूर करण्यासाठी माझ्या दृष्टीने ही पत्रकार परिषद ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून मला आता प्रधान सचिवांनी विचारले की आपला कार्यक्रम नोव्हेंबरला करायचा की फेब्रुवारीमध्ये करायचा. तर मी आज या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनं जाहीर करतो, तो आपण फेब्रुवारीमध्ये केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचा वेळ मिळेल. आणि तो वेळ मिळाल्यानंतर नुसतं देशात नाही तर स्पेसमध्ये काम करणारं महाराष्ट्र राज्य हे जगातलं अग्रेसर राज्य आहे, अशा पद्धतीचं चित्र जर आपल्याला तयार करायचं असेल आणि ह्याच्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन जर करायचं असेल तर आपल्याला हा उपक्रम हा आपण फेब्रुवारीला केला पाहिजे. अजून एक मला पत्रकारांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या युवा पिढीसाठी सांगायचं आहे की शेवटी आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकलो किंवा अलमनगर सर तुम्ही शाळेमध्ये शिकला, पुष्पाजी शाळेमध्ये शिकले, त्यावेळेचा करिक्युलम पॅटर्न हा वेगळा होता आणि आताचा तर वेगळा झाला आहे. पूर्वी पुस्तकामध्ये बघायला लागायचं, आता हातातच पुस्तक बघायला लागतं. त्याच्यामुळे या सगळ्या सिस्टीममध्ये आपल्याला जर जायचं असेल तर त्यांच्या नोकरीच्या अपेक्षा काय, त्यांच्या उद्योगाच्या अपेक्षा काय, त्यांना नक्की काय पाहिजे, हेच भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे. मी आता चर्चा करत असताना विचारत होतो की याच्यातनं नक्की एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार म्हणजे काय होणार. मग याच्यातनं देखील फार मोठे उद्योजक उभे राहणार आहेत. याच्यामध्ये विमानाचे पार्ट बनवण्याची इंडस्ट्री असू दे. मी तर परवा शिर्डीमध्ये आपण सगळे होतो, राजनाथ सिंग साहेब आले होते, आपण मिसाईल्सच्या फॅक्टरीचं देखील उद्घाटन केलं. तर हे सगळं मगाशी जसं म्हटलं की एका अम्ब्रेला खाली येणार आहे आणि याच्यातनं आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राचा देखील फार मोठा सिंहाचा वाटा राहणार आहे. म्हणून मला असं वाटतं की ही आजची पत्रकार परिषद ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे आणि देशाच्या दृष्टीनं देखील अतिशय महत्त्वाची आहे. मी अक्षत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या वतीनं की तुम्ही ह्याच्यामध्ये जसा वेव्जमध्ये इनिशिएटिव्ह घेतला होता तसा या सेक्टरमध्ये देखील तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला आहे. तुम्हाला आम्ही काही कमी पडू देणार नाही. तुम्ही फक्त आम्हाला कमिटमेंट केली पाहिजे. आपने हमको कमिटमेंट करना चाहिए की हम करके दिखाएंगे. बराबर आहे की नाही. नाही तर कार्यक्रम होतो, प्रेस कॉन्फरन्स होते
आणि काही झालं नाही म्हणून परत समोरच्यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू होते आणि त्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देता देता आमचं काम बाजूला राहतं आणि त्यावेळी अक्षत नसतात किंवा आरतीजी नसतात, उदय सामंत जिथं असतात, अलबरंगनजी त्याला उत्तर देत नाहीत, दीपेंद्रजी देत नाहीत, उत्तर मला द्यावं लागतं. त्याच्यामुळे जे आपण काय करणार आहोत किंवा जे आज आपण महाराष्ट्राला सांगितलं, जे आपण देशाला सांगितलंय आणि जे आपण देशाच्या प्रती करणार आहोत ते मला असं वाटतं की कालमर्यादा ठरवून गेलं पाहिजे. फेब्रुवारीला आपण कार्यक्रम करू, त्याच्यानंतर राज्याच्या बाहेर जायचं असेल, देशाच्या बाहेर जायचं असेल तरी आपण चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवू. पण आपण जे म्हटलेलं आहे की याची लाखो करोडो रुपयाची इकॉनॉमी आणि त्याच्यात FDI असेल तर FDI तो महाराष्ट्रामध्ये आपण आणून दाखवू, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू आणि ते आम्ही उद्योग विभाग करू, हा देखील माझा शब्द आहे. याच्यामध्ये आताच मला CEOने सांगितलं की आमचा ऑलरेडी स्कायरूट प्रायव्हेट लिमिटेड सॅटेलाईट कंपनीशी MOU झालेला आहे. आता म्हणजे हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला MOU करायचा नाही, तर या कार्यक्रमाचा बेस असलेला ऑलरेडी आम्ही MOU केलेला आहे. त्याला देखील MIDC आम्ही जागा देतोय आणि त्याच्यातनं देखील फार मोठी इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता डिफेन्सच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर शिर्डीमध्ये जर आपण गेला तर डिफेन्स हब किंवा डिफेन्स क्लस्टर करण्याचा जो निर्णय आपण घेतला होता त्याला मुहूर्त स्वरूप प्राप्त होतोय. रत्नागिरीमध्ये देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, अन्य काही ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. पण याच्यामध्ये हे सगळं करत असताना जागेची तुम्हाला कमतरता भासणार नाही, कारण MIDCचा चेअरमन मी आणि CEO देखील इथं आहेत. त्याच्यामुळे इथं देखील जागा द्यायचा निर्णय आम्ही घेऊ शकतो पत्रकारांच्या साक्षीनं, तुम्ही अजिबात चिंता करू नका. फक्त याच्यामध्ये आपण केलेली कमिटमेंट ही 100% आपण पूर्ण केली पाहिजे आणि ती आम्ही करू, हा विश्वास या पत्रकार परिषदेतनं मी सर्व तरुणाईला देतो. आज एका आगळ्या वेगळ्या पत्रकार परिषदेचं आयोजन उद्योग विभागामार्फत आम्ही केलं, याचं देखील मला समाधान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम फक्त आमच्याशी मर्यादित नाही, तर हा कार्यक्रम तुम्ही आम्ही सगळ्यांनी बरोबर घेऊन पुढे गेला पाहिजे. हा नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला कदाचित अवगत नसतील त्या तुम्ही करून दिल्या पाहिजेत आणि असं करून जर आपण पुढे गेलो तर देशातलं अवकाशाचं रूपांतर उद्योगामध्ये करणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य असेल, एवढीच या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. अजून काही मला विचारायचं असेल तिथं मी शांतपणे जाऊन बसतो, तिथं बाकीचे उत्तर देतो. आणि आज पहिल्यांदा पत्रकार परिषद आणि भाषण एकत्र पहिल्यांदा मला उद्योग विभागानं करायची संधी दिली, त्याबद्दल देखील आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो.